कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता चौथी नवीन अभ्यासक्रमानुसार जी 2027ला परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेमधील जो स्वाध्याय 4 आहे, जो की मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, तर तो आजच्या लेक्चरमध्ये आपण घेऊन येणार आहोत आणि खूप असा सोप्या पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर चला चालू करूया. बघा, पहिला प्रश्न, स्वाध्याय चौथा, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. प्रश्न पहिला बघा, 0, 2, 5, 7, 9 हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? आता आपल्याला कसली संख्या बनवायची? सर्वात लहान बनवायची. मग काय करायचं की लहान संख्या बनवताना लहान अंक कसा आला पाहिजे? आधी आला पाहिजे. मग हे अंक आपण आहे ना उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने लिहूया. बघा, 0, 2, 5, 7 आणि 9 असे असे पण लिहूया आपण. 0, 2, 5, 7 आणि 9. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा की आपल्याला कशी संख्या बनवायची? सर्वात लहान संख्या बनवायची. एक एकदा प्रत्येक अंक वापरायचा आहे. जर मी 0 पहिल्यांदा वापरला तर माझी जी संख्या बनेल ती 4 अंकीच बनेल. शून्याला काही व्हॅल्यूच नसेल. त्याच्यामुळं ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस ह्याची आणि ह्याची आदला बदल करून घ्यायची असते. मग पहिल्यांदा काय येईल? 2, मग 0, 5, 7, 9, 20,579. पर्याय कुठे दिसतोय? बघा, पर्याय दिसतोय पर्याय क्रमांक 3. मराठीत जरी लिहिलं तरी ओके. प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. बघा, 60854 हे अंक एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान या संख्या यांच्यामधील फरक किती? फरक म्हणजे काय करायचं असतं? आपल्याला वजाबाकी करायची असते. फरक काढणे म्हणजे काय असतं? की वजाबाकी करणे. मग पहिल्यांदा आपण काय करू की सर्वात मोठी संख्या बनवू. आता सर्वात मोठी संख्या बनवायची, मला क्रमाने संख्या लिहाव्या लागतील. बघा, क्रमाने लिहितो. 0, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, मग 6 आणि मग 8. आता सर्वात मोठी ज्यावेळेस मला संख्या बनवायची त्यावेळेस काय असेल? सगळ्यात मोठा अंक पहिल्यांदा असेल, मग येईल 8, मग 6, 5, 4, 0. आता सर्वात लहान आता जी सर्वात लहान संख्या बनवायची तर मी तुम्हाला काय सांगितलं? 0 असेल तर काय करायचं? यांच्या आदला बदल. मग काय येईल? 4 येईल आणि 0 ह्यांची आदला बदल झाली. पुढे आहे तसं 5, 6, 8 यांची करायची आपल्याला वजाबाकी. आता वजाबाकी करताना बघा, 0तून 8 जातं का? नाही. म्हणून इथं हे होईल 10, इथं येईल 3. 10तून 8 गेलं 2, 3तून 6 जातं का? नाही. आपण कॅरी घेऊया. इथं आलं 4, इथं आलं 3, 13तून 6 गेलं 7. पुढे 4तून 5 जातं का? नाही. इथं 5 येईल, इथं 4. 14तून 5 गेलं 9, 5तून 0 गेलं 5, इथं आलं 4. म्हणजेच उत्तर काय आलं? 45,972. 45,972 पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3. 7, 3 आणि 2 या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? आता केवढी संख्या बनवायची? 5 अंकी. आणि कशी बनवायची? सर्वात मोठी संख्या बनवायची. मग ह्या किती किती अंक आहेत ते क्रमाने लिहूया आपण. 2, 3 आणि 7. मग सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती बनेल? यांच्यापासून बनेल 7, 3, 2, 732 बनेल. आता 5 अंकी बनवताना आपल्याला काय करावं लागेल? हे जे 7 आहे हे 7च पुढे 2 वेळा लिहावं लागेल आणि 7, 332. म्हणजेच हेच मी असं लिहू शकतो. ठीक आहे. आता हे वाचा. 77,732 काय येईल? 77,732. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. बघा, 1 आणि 0 या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यामधील फरक. आता 5 अंकी संख्या आहे आणि ती कशी आहे? सर्वात लहान आहे. मग सर्वात लहान 5 अंकी संख्या 1 तर येईल,
आणि 4 वेळा 0 येईल. ठीक आहे. आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या, सर्वात लहान 3 अंकी संख्या काय असेल? 100. यांच्यातील फरक बघा, शून्यातून हे 0 0 येईल, ते येईल 9 आणि 9, 9900. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? पुन्हा पुन्हा वापरायचे आणि 5 अंकी संख्या बनवायची. आता मोठी बनवायची, मग कशी क्रमाने लिहूया आपण? 3, 5, 7. मग मोठी संख्या बनवताना 7 येईल, 5 येईल, 3 येईल. आता आपल्याला किती अंकी बनवायची होती? 5. ही 3च झाली. मग पुढचे 2 अंक काय असतील? तर जी सगळ्यात मोठा अंक असेल तोच काय होईल? रिपीट होईल. 7 7 2 वेळा येईल, तर उत्तर येईल 77,753. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, 77,753. 5चं उत्तर काय आलं? 1. आता 6 नंबरचा प्रश्न बघूया. 206 हे अंक वापरून तयार होणारे सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? किती अंकी बनवायची आपल्याला संख्या? 5 अंकी संख्या बनवायची. 2 आहे, 0 आहे आणि 6 आहे. ही 3 अंकी बनली. आता मला 5 अंकी बनवताना सगळ्यात लहान अंक सगळ्यात जास्त वेळा येईल. सगळ्यात लहान अंक कोण आहे? 0. तर काय येईल? 2 0 0 0 6 असा तो सगळ्यात लहान अंक तयार होईल. म्हणजे ज्यावेळेस 0 येईल ते 0 कुठं भरायचा? तर पहिल्या नंतरच्या संख्येमध्ये भरायचा असतो. ठीक आहे. तर ही अशी संख्या बनेल. तर 0 किती वेळा आला? 3 वेळा. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बर, आता ह्या प्रश्नाचं उत्तर हे न काढता कसं काढायचं? तर इथं अंक मोजायचे. इथं किती अंक आहेत? 0 सोडून, 0 सोडून किती अंक आहेत? 0 सोडून 2 अंक आहेत. 2 आणि 6 2 अंक आहेत. किती अंकी संख्या बनवायची? 5 अंकी. तर काय करायचं? 5 मधून 2 वजा करायचं. उत्तर किती येतं? 3. ठीक आहे. उद्या 6 अंकी विचारलं तर किती अंक असतील बघा? 2. 6 वजा 2 उत्तर काय येईल? 4. तर अशा पद्धतीने हे सोडवू शकता. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. 1 0 3 5 9 यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? तुम्ही पर्यायातून बघू शकता आणि पर्यायामधून उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हणलंय? मोठ्यात मोठी. मग सगळ्यात मोठा पर्याय कोणता दिसतोय? तो बघायचा आणि तो कसला पाहिजे? आपला पर्याय विषम पाहिजे, विषम. तर ही संख्या कशी दिसते आपल्याला? समय. हे उत्तर येणार नाही. आता विषम संख्या बघा, सगळ्यात मोठी. तर हे 95 तर सगळीकडे समानच आहे. 95 समानच आहे. मग सगळ्यात मोठं 301, 103 आणि 13 मध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? तर तो आहे 301. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. जर तुम्हाला उत्तरच लिहायचं तर पहिल्यांदा कोणता अंक येईल? 9 येईल, मग येईल 5, मग येईल 3, मग 1 आणि मग 0. पण ही समसंख्या झाली. मग समसंख्या नको आपल्याला, विषम पाहिजे. तर ह्यांच्यात आदला बदल होईल. काय? 9 5 3 0 1. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा, 3 2 5 0 8 हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येच्या शतक व एकक स्थानचा अंकांचा गुणाकार किती? आता काय करायचंय बघा, 3 2 5 0 8 हे अंक एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची. 5 अंकी कसली संख्या बनवायची? विषम. मग हे क्रमाने लिहूया आपण. पहिल्यांदा येईल 0, मग 2, मग 3, मग 5, मग 8. आता सर्वात लहान, लहान म्हणल्यावर 2 पहिल्यांदा येईल, मग येईल 0, 3 येईल, 5 येईल, 8 येईल. पण 8 आल्यामुळे ही कसली संख्या बनली? ही समसंख्या बनली. मग विषम बनवायची आपल्याला, तर ह्यांच्यात बदल करावा लागेल. इथं 8 येईल, इथं 5 येईल. 20,385 असा तो संख्या बनेल. मग ह्याच्या एकक स्थानचा आणि शतक स्थानचा, एकक स्थानी आलं 5 आणि शतक स्थानी आलं 3. 5 आणि 3 यांचा गुणाकार किती आला? तो आला 15. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया आपण. 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आता खूप मोठा वाटतोय प्रश्न, पण एकदम सोप्या सोप्या पद्धतीने सोडवायचा बघा. 2 ते 6 हे अंक, मग 2 आला, 3 आला, 4 आला,
5 आला, 6 आला. बरोबर, हे 5 अंक आले. हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या 5 अंकी सगळ्यात मोठ्या संख्येतील 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या काय बनेल? ही संख्या बनेल. बरोबर, सर्वात मोठ्या संख्येतील हजार. बघा, हे एकक, दशक, शतक, हजार. हजार व दशक स्थानी असणाऱ्या हजारची किती आली? हजारला 5000 आलं आणि दशकला किती आलं? 30 आलं. यांच्या स्थानिक किमतींची बेरीज, ह्यांची बेरीज किती आली? 5030. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, एवढं सोपं असतं ते, व्यवस्थित सोडवलं की सुटतं. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10. 2, 8, 6, 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? 5 अंकी संख्या बनवायची. बघा, क्रमाने लिहूया आपण. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. ठीक आहे, हे इंग्लिश मध्ये लिहिलं. तुम्हाला हे कळलं पाहिजे. आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पण आहेत. मग आपल्याला सर्वात मोठी संख्या बनवायची. काय येईल? 8, 6, 4, 2. आता हे 4 अंकीच झाले. आता 5 अंकी बनवायचे म्हणलं तर इथं काय येईल? इथं पण 8 येईल. ठीक आहे, 5वा अंक काय येईल? 8 2 वेळा येईल. तर हजार स्थानी कोणता अंक येईल? हे बघा, ह्या एकक, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानी काय आला? 8. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. हा शेवटचा प्रश्न आहे, स्वाध्याय 1.30. स्वाध्याय कितवा आहे? आपला 4था. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 5 घेऊया आणि अशा पद्धतीने जेवढे काय स्वाध्याय आहेत आपल्या पुस्तकामध्ये, जवळपास मला वाटतं 30 स्वाध्याय आहेत, तर 30च्या 30 स्वाध्याय आपले सोडून होतील. बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या, 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती? 1 2 3 4. व 2 अंकी सर्वात लहान संख्या, 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 10. यांची बेरीज किती? इथं 9 येईल. 9 1 10, हातचा लेख. 9 1 10, हातचा लेख. काय आलं? 10,009. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि अशा पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या याच्यावरील स्कॉलरशिपचा इयत्ता 4थीचा स्वाध्याय आपला कंप्लीट झालेला आहे. अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जे इयत्ता 4थीला आहेत त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.